नमस्कार, मी स्वाती गाडेकर माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप 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 स्वागत करीत आहे। आज आपण फ्लावरचे पराठे कसे बनवायचे ते बघूया। त्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतले। आपण गरजेनुसार कमी जास्त पीठ घेऊ शकतो। त्यात चवीनुसार मीठ, चिमूटभर हळद। हळदीमुळे पराठ्याला कलर छान येतो, त्यासाठी मी अगदी चिमूटभर हळद घातली आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे छान पीठ मळून घ्यायचे। कोथिंबीर नाही घातली तरी चालते, कारण आपण सारणामध्ये घालणारच आहोत। आणि हे थोडं थोडं पाणी घालून छान पीठ मळून घ्यायचं आहे, जसं आपण चपातीचं मळतो त्या प्रकारे, किंवा थोडंसं सैलसर घेतलं तरी चालतं। हे आपलं आता पीठ मळून झालंय। आता आपण सारण बनवून घ्यायचं। त्यासाठी मी फ्लावर या प्रकारे तोडून घेते। छान तोडून घ्यायचे, कारण हे तळ्या वगैरे असतात ते बघून घ्यायचे। नंतर हे स्वच्छ धुवून घ्यायचे। हे आता आपण धुवून घेतले। आता याला या प्रकारे किसून घ्यायचे। किसणीने किसून घ्यायचे किंवा मिक्सरमध्ये फिरवलं तरी चालतं। हे बघा, आपण हे किसून घेतले। आता यावर आपण मसाले टाकून घ्यायचे। 2-3 हिरवी मिरचीची पेस्ट, 8-10 लसूण पाकळ्या बारीक किसून घेतले ते घातले। पाव चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस आवडत असल्यास घालायचा, नाही घातला तरी चालतो। आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे छान मिक्स करून घ्यायचे। यात आपल्याला मिरची नको असेल किंवा फक्त लाल मिरची पावडर वापरायची असेल तरी चालते, किंवा फक्त हिरवी मिरची वापरली तरी चालते। हे सगळं छान एकजीव करून घ्यायचे। आता आपण याचे पराठे बनवून घेऊया। त्यासाठी मी कणकेचा एक गोळा घेते, छोटासा। आणि हा पिठात थोडासा हलवून घ्यायचा आहे। आणि ज्या प्रकारे आपण पूर्णाचा उंडा भरण्यासाठी पारी बनवतो त्या प्रकारे पारी बनवून घ्यायची। अशी पारी बनवून झाली की आपलं सारण भरून पूर्णासारखाच उंडा तयार करून घ्यायचा आहे। ह्या वरचा भाग जो राहिलेला असतो तो काढून घ्यायचा, किंवा त्यात दाबला तरी चालतो। आणि याचा छान पराठा लाटून घ्यायचा आहे मध्यम जाळीचा। हे पराठे शक्यतोवर फुटतात, तर जिथं फुटलं तिथं थोडं थोडं पीठ लावून पुन्हा लाटून घ्यायचे। हे पराठे टिफिनला द्यायला किंवा नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी खूप छान असतात। पराठा आता छान दोघी साईडने तेल लावून किंवा तूप लावून छान शेकून घ्यायचं आहे। हे बघा, आपला पराठा तयार झाला आहे। त्यासोबत खाण्यासाठी आपण चटणी बनवू। त्यासाठी हे भाजलेले शेंगदाण्याचं कूट मी घेतले। अख्खे शेंगदाणे घेतले तरी चालतात। त्यात 8-10 लसूण पाकळ्या, 5-6 कढीपत्त्याची पाने, 5-6 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर। चटणी अशी खाल्ली तरी चालते, पण आपण त्यासाठी तडका बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी तेल गरम करून घेतलं 1 पळी। त्यात मोहरी तळतळली की जिरे, आणि हा तडका आपण आता चटणीवर टाकून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। ही अशी चटणी पराठ्यासोबत किंवा इडलीसोबत वगैरे पण खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्की करून बघा। आवडलं तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।